हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं मीरा मॅम या चॅनलमध्ये. तर आज आम्ही भीम जयंती स्पेशल असा मेनू बनवत आहोत. तर त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा मटकी बनवण्यासाठी घेतली. मटकी घेण्यासाठी आम्ही पहिल्यांदा तेल, त्याच्यामध्ये लसूण, जिरं मोहरीची फोडणी देऊन त्याच्यामध्ये कांदा टाकून त्याला भाजण्यास ठेवलं आहे. थोडं ते भाजते तोपर्यंतच आम्ही काय केलं, ते मटकी निवडून घेतली. त्यानंतर तिला धुवून सुकवून टाकली. त्या कांद्यामध्ये मीठ टाकून त्याच्यामध्ये बाकीचे मसाले सगळे, धना पावडर, आपला घरचा तिखट मसाला, हे सगळे टाकून, गरम मसाले हे सगळं टाकून घेऊन त्याला मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर आता त्याच्यामध्ये थोडंसं त्याला परतू द्यायचं आहे. मग परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मटकी टाकायची. मग मटकी टाकून त्याला परत हलवून घेतलं थोडंसं, आणि हलवल्यानंतर त्याच्यामध्ये शेवटी कोथिंबीर टाकून त्याला परत मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला 5 मिनटं वाफेसाठी झाकून घेतलं. आणि झाकून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूला आम्ही काय केलं, वरण बनवण्यासाठी घेतलं. तर वरण बनवण्यासाठी लसूण आणि जिरं मोहऱ्याची फोडणी दिली. फोडणी दिल्यानंतर शिजवलेली डाळ होती ती त्याच्यामध्ये डाळ ओतून घेतली. डाळ ओतून घेतल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकलं. त्याच्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर टाकून वरणाला उकळी येण्यासाठी ठेवलं. त्यानंतर आम्ही पुऱ्या बनवून घेतल्या. पुऱ्या बनवून घेतल्यानंतर तेल गरम केलं. तेल गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये पुरी आम्ही टाकून दिली तळण्यासाठी. तर मग ती पुरी आता ह्याच्यामध्ये टाकून घेतली. त्याला चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तिला चांगली तळून घ्यायची आहे. तळून घेताना बघा कशी ही टम्म फुगली का नाही पुरी. तुमची ही अशी पुरी फुगती का मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे तसं तोपर्यंत सगळी पुरी ही सगळ्या बाजूनी गोल गोल घुमवत त्याला अशी पुरीला चांगली गोल्डन फ्राय करून घ्यायची. गोल्डन फ्राय केल्यानंतर तिला चांगली त्याचं सगळे एक्सेस ऑइल आहे ते काढून घ्यायचं. आणि एक्सेस ऑइल काढल्यानंतर त्याच्यामध्ये ऑइली सारखी चिकट ती पुरी लागत नाही. मग ती पुरी गेल्यानंतर आम्ही त्याच तेलामध्ये काय केलं की थोडेसे पापड, रव्याचे पापड आणि साबुदाण्याचे पापड त्याच्यामध्ये तळून घेतले. साबुदाण्याचे पापड हे कसे बनवायचे हा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे, तर तुम्ही पाहून घ्या. अशी झाली आमची व्हेज थाळी तयार. व्हिडिओ